सभापती महोदय, मी वारंवार लक्षवेधी किंवा प्रश्नाच्या अनुषंगानं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये या गोष्टीचा उहापोह केलेला आहे। मी आता एकूणच बिबट्यांची संख्या झालेली 5 पट आणि वाघांची संख्या पण झालेली 5 पट आणि अशा परिस्थितीमध्ये वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये एक अभयारण्य म्हणजे त्याला बिबट सफारी अभयारण्य निर्माण करावं हो नाही आणि निश्चितपणे तशी सुरुवात करण्यात आलेली आहे। नगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मोठ्या साधारणपणे 10,000 एकर जागेमध्ये अभयारण्य निर्माण करून त्याला कुंपण घालून त्यामध्ये शाकाहारी प्राण्यांना फळं कशी मिळतील आणि शाकाहारी प्राणी बाहेर नाही गेले की मग मांसाहारी प्राणी पण बाहेर जाणार नाहीत, त्या अभयारण्यामध्येच त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि मग त्या ठिकाणी वानर माकडं वगैरे कोकणातली पकडली तिथे नेऊन सोडण्यात येतील।